हॅलो अँड वेलकम डिअर स्टुडंट्स. सर्व विद्यार्थी आणि पालक यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, याआधी एक छोटासा म्हणजे 2 दिवसापूर्वी साधारण तुम्हाला व्हिडिओ दिसला असेल माझा की मी जिथं होल इयरच्या आपल्या नियोजनाबद्दल थोडंसं बोललो होतो, कारण तिथं मला 2-3 अनाउन्समेंट लागोपाठ करायच्या होत्या या कारणामुळं. तर आत्ता जो मी हा व्हिडिओ बनवतो तो पूर्णपणे होल इयरच्या स्टुडंटसाठीच आहे. बाकी कोणत्याही कोर्सची मी ह्याच्यामध्ये डिस्कशन करणार नाही किंवा चर्चा करणार नाही. ठीक आहे. तर सर्वात आधी सर्वांना एक मोठी मी आनंदाची बातमी किंवा म्हणूयात की गोड बातमी देणार आहे की जसं की तुम्हाला मी बन्सल क्लासेस हे ओळखलं जातं की कोट्याचं जे कॉम्पिटिशन आहे, जे आपलं हेड ऑफिस कोटा आहे, तिथं ज्या स्टुडंट्सला ज्या पद्धतीनं कंटेंट भेटतो त्याच पद्धतीचा कंटेंट आपण लातूरच्या स्टुडंटला देण्याचा प्रयत्न करतो, राईट. तर मग बातमी अशी की यावर्षी आपण आणखी एक्सपर्ट, आणखी बेस्ट ऑफ बेस्ट फॅकल्टी अँड ऑल फ्रॉम कोटा हायर केलेले आहेत, तुमच्यासाठी आणलेले आहेत, ज्यांनी स्वतः तिथं कोट्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये स्टुडंटला मागच्या कित्येक वर्षापासून ते टीच करत आहेत, है ना. त्यामुळं आत्ता हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहताय. मी पूर्ण नियोजन सांगेन की क्लास वाईज नियोजन काय असेल, आमचं 6वीसाठी काय, 7वीसाठी वगैरे हे सगळं नियोजन मी सांगेनच. पण ही बातमी मला सांगावीशी वाटत होती, मी ती आधी सांगितली. उद्या, आज हे फक्त नियोजनाचा व्हिडिओ आहे आणि मी या व्हिडिओनंतर आज आपल्याला काहीच स्टार्ट नाही भेटणार, पण उद्या मात्र निश्चितपणे सगळी टीम तुम्हाला भेटायला येणार आहे. टीचर्सची टीम तुम्हाला भेटायला येणार आहे. फॅकल्टीज तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये आयदर रेकॉर्डेड लेक्चर त्यांचे मी तुम्हाला म्हणजे इंट्रोडक्शन लेक्चर जिथं त्यांचं स्वतःचं इंट्रोडक्शन देतील, किंवा मग डायरेक्टली आपण लाईव्हसुद्धा भेटू शकतो झूमद्वारे. ते डिपेंड करतं की मी काय नियोजन करेन उद्यासाठी ते. तर आता हा व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी एक लक्षात घ्या की बन्सल क्लासेस लातूर सेंटरचं इतिहास काय आहे. तर मे 2017ला आपण या बन्सल क्लासेस लातूर सेंटरची स्थापना केली. हे बनवलं का, हे का लक्षात आलं, कारण मी स्वतः मागच्या 12 वर्षापासून साधारण 11-12च्या टीचिंगमध्ये आहे, मॅथमॅटिक्सच्या टीचिंगमध्ये. सुरुवातीला तर मीही बोर्ड आणि CET साठीच स्टुडंटचं प्रिपरेशन करायचो, पण साधारण 2012पासून आपण JEE मेन 13पासून JEE मेन या NTA तर्फे राबवल्या जाणाऱ्या नॅशनलाइज एक्झामच्या कडे वळावं लागलं आपल्याला. भले आताही CET, महाराष्ट्र CET अवेलेबल आहे, पण बरेच मुलं आता JEE नीट, JEE मेन, JEE ॲडव्हान्स अशा एक्झामकडे त्यांचा कल वाढतो आहे, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा देखील. आणि त्या बाजूला म्हणजे काय, बायोसाठी तर कंपल्सरी नीट आहे, त्याच्यासाठी कोणती CET राहिलेली नाही. तर मग 2008पासून साधारण मी या क्षेत्रामध्ये आहे आणि माझ्या लक्षात आलं की बाबा या स्टुडंटना एक नॅशनल लेवलची एक्झाम फेस करताना नॅशनल लेवलचं प्लॅटफॉर्म असायला पाहिजे. कधीपासून, डायरेक्टली 6वी-7वीच्या वर्गापासूनच हे प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे असं मला जाणीव झाली. आणि मी या प्रयत्नातनं मी आणि माझ्या टीमनी बन्सल क्लासेस लातूरची स्थापना केली आणि आज आम्ही तुमच्याकडे 4 वर्षापासून तुमच्या सेवेत आहेत. तर बेसिक हा आहे की बाबा जे कोट्यामध्ये विद्यार्थ्यांना भेटतं ते इथं भेटावं, हे त्याच्यामागचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही आमचे स्टडी मटेरियल पाहिलं असाल तर तुम्हाला निश्चितपणे जाणवलं असेल की यस, स्टडी मटेरियल हाय क्वालिटी स्टडी मटेरियल असतं, त्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही, डेप्थ एकदम प्रॉपर आपल्याला भेटते, ज्याच्यातनं आपल्याला एक चांगलं फाउंडेशन भेटतं. पण फाउंडेशन हा शब्द वापरत असताना हे पण लक्षात ठेवा की स्कूल सिलेबसवरती सुद्धा तेवढंच आपण लक्ष देतो आणि फोकस करतो. त्यामुळे स्कूल सिलेबस प्लस फाउंडेशन या काय म्हणता येईल आपल्याला कॉम्बिनेशनने आपण चालतो, ठीक आहे ना. तर मग ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक प्रॉमिस मी करतो आहे माझ्या टीमकडनं, पूर्ण मॅनेजमेंट टीमकडनं मी तुम्हाला प्रॉमिस करतो आहे की हे जे फॅकल्टी उद्या तुम्हाला भेटतील, या फॅकल्टी अनअवॉइडेबल रिझनशिवाय कोणत्याही फॅकल्टी स्किप करणार नाहीत. आम्ही तसं त्यांच्यासोबत बाइंडिंग करून घेतलेलं आहे, कारण ते हेड ऑफिसकडनं आपल्याला भेटलेले असतात, तिथून पण ते बाइंड होऊनच येतात. त्यामुळं एक काळजी आपण घेणार आहेत की वर्षभरासाठी टीचर
कन्सिस्टंट तुमच्यासोबत राहावा. ठीक आहे. ऑल टीचर्स हायर्ड फ्रॉम कोटा. पुढे जाऊयात आता आपण नियोजनाकडे आपल्या, की नियोजन कसं कसं आहे. ऑफकोर्स काही स्टुडंट हे व्हिडिओ पाहणारे बन्सलेट असतील, ज्यांनी गतवर्षी त्या पलीकडल्या वर्षी बन्सलमध्ये ज्यांनी म्हणजे शिक्षण घेतलं असेल. काही स्टुडंट नवीन असतील, त्यामुळं मी सगळ्याच गोष्टी एकदम बेसिकपासून सांगणार. असं गृहीत धरून की हे फर्स्ट टाईमच आपण सगळं पाहताय. क्लास 6 to 10th. ठीक आहे ना. बघा, सो आपल्याकडे काय काय चालतं. बेसिकली क्लास 6 to 10th हे जे फाउंडेशन वर्ग आहेत, हे जे स्टँडर्ड आहेत, ह्यांच्यासाठी आपण टीचिंग करतो. आपल्याला माहितीच आहे. सब्जेक्ट्स काय आहेत. सायन्स आहे, मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, मेंटल ॲबिलिटी आहे, आणि जर NTSC बॅच असेल तर तिथं SST सुद्धा आहे. पण SST फक्त जी NTSC बॅच आहे, 10th NTSC बॅच, त्याच्यासाठी. हे लक्षात घ्या. तर मी जी सुरुवात करणार आहे ही उलट सुरुवात करणार आहे. उलट म्हणजे काय, मी 6 to 10th माहिती देताना 10thपासून पाठीमागे येणार आहे. कारण माहिती की आपल्याला आता हे आपलं इम्पॉर्टंट इयर आहे. ओके मित्रांनो. तर एक लक्षात घ्या, टेन्थ क्लाससाठी डेफिनेटली 10th क्लाससाठी 5 एप्रिलपासून म्हणजे कालपासूनच आपली बॅच स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे. हे बघा, 10th क्लाससाठीचं नेचर मी तुम्हाला सांगतोय. 10th क्लास फर्स्ट ऑफ ऑल 2 बॅचेस तुम्हाला इथं भेटतील. NCERT बॅच जी 5 एप्रिलपासून स्टार्ट होते बरं का, 5 एप्रिलपासून. सॉरी, 3 बॅचेस दिसतील. NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच आणि NTSC बॅच. ठीक आहे मित्रांनो. एक लक्षात घ्या, NCERT बॅच हा शब्द मी वापरला, ह्याचा अर्थ काय असणं. इथं मी काय घेणार, फक्त बोर्ड सिलेबस, फक्त आणि फक्त बोर्डवरती फोकस असेल. किंवा असं म्हणूयात की जे स्टुडंट बोर्ड ओरिएंटेड आहेत, ज्यांना बोर्ड एक्झाममध्ये खूप चांगला स्कोर मिळवायचे, मग ते कोणत्याही CBSE स्कूलला बिलॉंग करत असतील, ज्याचं फोकस आहे की मला बोर्डमध्ये खूप चांगला स्कोर करायचं आहे, आणि शाहूसारखं कॉलेज बोर्ड एक्झाममधून पण भेटतं, असं काही पालकांचं म्हणणं असतं. तर त्यांच्यासाठी बोर्ड सिलेबस आहे. बोर्ड सिलेबसची बॅच आहे सायन्स, मॅथ्स, इंग्लिश. ठीक आहे ना. हे 3 सब्जेक्ट इथं घेतले जातील. आणि बोर्ड एक्झाम म्हणल्यानंतर NCERT बुकमधनं ह्याचं टीचिंग होईल. आम्ही स्वतःचे जे बन्सलचे मॉड्यूल्स आहेत, जे आम्ही ॲडमिशनच्या वेळेला देतो ह्या विद्यार्थ्यांना, पण आम्ही स्वतः म्हणतो की तुम्ही त्या मॉड्यूल्सकडे न जाता, कारण मॉड्यूल्समध्ये बऱ्याच वेळा कंटेंट थोडासा हाय गेलेला असतो बोर्ड एक्झामच्या किंवा बोर्ड सिलेबसच्या थोडंसं बाहेर. तर आम्ही काय करतो, सायन्स असो, मॅथ्स असो किंवा इंग्लिश असो, फक्त NCERT बुक हातात घेऊन शिकवतो. NCERTच्या बाहेर एकही शब्द जात नाहीत. या बॅचमध्ये होणाऱ्या ज्या आठवड्याच्या एक्झाम आहेत, रविवार टू रविवार, संडे टू संडे होणाऱ्या ज्या एक्झाम आहेत, ह्या एक्झाम पूर्णपणे बोर्ड एक्झामशी रिलेटेड जसा पॅटर्न असतो, म्हणजे थेरॉटिकल टाईपचे पेपर असणार. तिथं तुम्हाला थेरॉटिकलच अभ्यास शिकवताना सुद्धा थेरॉटिकली शिकवला जाईल, म्हणजे कसं लिहायचं उत्तर वगैरे, आणि एक्झामसुद्धा थेरॉटिकलच होतील. तर इथं महत्त्वाचा पार्ट म्हणजे बोर्ड एक्झाममध्ये चांगला स्कोर कसा तुम्हाला मिळवून देता येईल ह्याच्यावरती आपण इथं बोलतो, इथं कष्ट घेतो. आणि भरपूर विद्यार्थी 95% अबो, 98% अबो आत्तापर्यंत आपण दिलेले आहेत. ठीक आहे. तर ज्यांचं एम हे सिलेबस आहे, त्यांनी बिलकुल कुठंही इकडं तिकडं न बघता फोकस ऑन बोर्ड ओनली. फाईन. जे तुमचं स्कूल करतं त्याचीच आम्ही मोर अँड मोर प्रॅक्टिस इथं करून घेतो. सेकंड आहे स्टेट बोर्ड बॅच. महाराष्ट्र स्टेट बोर्ड बॅच घेतो आहे पण इथं परत इथं सायन्स, मॅथ्स, इंग्लिश. CBSE स्टुडंटसाठी ही बॅच आहे. आणि हे बोर्ड सिलेबस. जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक आहे त्या बोर्ड एक्झामवरती आम्ही फोकस करतो. आणि
त्याच्यामध्ये कसा चांगला स्कोअर आपल्याला मिळवून देता येईल ह्याच्याबद्दल आपण प्रयत्न करतो. तर ही बॅच ज्याला बोर्ड, मग देशिकेंद्र स्कूल असेल, केशवराज स्कूल असेल, असे भरपूर आपले नामवंत स्कूल आहेत आपल्या लातूरमध्ये. तर हे स्कूलचे स्टुडंट टॉप येण्यासाठी ही बॅच निवडतात आणि याच्यामध्ये सुद्धा आपण मागच्या 4 वर्षापासून बेस्ट ऑफ बेस्ट रिझल्ट देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तिसरी बॅच जी आहे NTSC, जे आमची एक स्पेशालिटी आपण म्हणू NTSC. तर NTSCमध्ये पुन्हा जे स्कॉलर स्टुडंट असतील, ज्याचं काय एम आहे, कोणी NTSC घ्यावी, ज्याला बोर्ड सिलेबस, फक्त बोर्ड सिलेबस नको आहे, तर त्याच्यापेक्षा अवांतरसुद्धा पाहिजे. म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली इथं ह्या बॅचमधनं त्या स्टुडंटचं IIT नीट फाउंडेशन बनायलं आहे. आणि माहिती आहे आपल्याला की नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन किती मोठी एक्झाम आहे, किती महत्त्वाची एक्झाम आहे आणि किती पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा काय पूर्ण इंडियामध्ये ह्याचं क्रेज आहे. 10th मध्ये सगळ्यात बेस्ट एक्झाम, ज्याचा इनडायरेक्टली पुढे कंटेंट वाईज तर फायदा होतोच, पण त्याचं सर्टिफिकेटचं खूप मोठं महत्त्व असतं. त्याच्यासाठी माझे व्हिडिओ आहेत भरपूर NTSCवरती मी बोललेलं आहे, तर ते त्या व्हिडिओमधून तुम्हाला दिसेल. तर सांगायचं काय, ही एक्झाम जरूर द्यावी. बिलकुल ही एक्झाम वन ऑफ द ग्रेट एक्झाम म्हणेन मी, वन ऑफ द ग्रेट एक्झामिनेशन्स, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमधली एक महत्त्वाची आणि मोठी एक्झाम आहे. 11th-12thला ह्याचा स्कोअरमध्ये फायदा होतो. त्या सर्टिफिकेटला लॉंग टाईम, लाईफ टाईम महत्त्व आहे की मी NTSC होल्डर आहे, जोक नाही. ते तुम्ही इंडियन गव्हर्नमेंटचे ॲसेट आहेत एक प्रकारचे. ठीक आहे. काय असतो, अगेन सायन्स, मॅथ्स, SST, मेंटल ॲबिलिटी. ह्या कोर्ससाठी मेंटल ॲबिलिटीचा रोल खूप मोठा आहे बरं का. मेंटल ॲबिलिटीचा रोल अगदी 200 मार्कापैकी 100 मार्क तर फक्त मेंटल ॲबिलिटी आहेत, 50% वेटेज फक्त मेंटल ॲबिलिटीवरती. त्यामुळं NTSC बॅच देखील आपण स्टार्ट केले. बघा, हे तिन्ही बॅचबद्दल बोलतोय तेव्हा एक लक्षात घ्या की ह्या 5 एप्रिलला तिन्ही बॅचेस स्टार्ट झालेले आहेत. ही NTSC बॅचसुद्धा स्टार्ट झालेली आहे. त्यामुळं ज्याचं फोकस NTSC आहे त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यावं. ऑलरेडी बॅच स्टार्ट झालेली आहे. ऑलरेडी स्टुडंट NTSC प्रिपेअर करायला त्यांनी स्टार्ट केलेलं आहे. ॲक्च्युली काय होतं की आम्ही दरवर्षी हे NTSCचं प्रिपरेशन 9च्या सेकंड टर्मपासूनच स्टार्ट करतो, पण यावर्षी ॲज वी नो कोविडमुळं सगळेच समीकरण बदललेत. त्यामुळे आता NTSCची फ्रेश बॅच चालू केलेली आहे 5 एप्रिलपासून. त्या बॅचमध्ये आपल्याला मॅक्झिमम स्टुडंटनी इन्क्लूड व्हावं असं मला वाटतं. मी गॅरंटी देतो की जी फॅकल्टी तुमच्या पुढे, मी स्वतः पण मॅथ्स घेणार आहे ह्या बॅचमध्ये, है ना, मॅथमॅटिक्स मी स्वतः घेणार आहे, पण ह्या बॅचमध्ये जी मेंटल ॲबिलिटी शिकवणारी जी फॅकल्टी आहे ती इंडियाची एक ग्रेट फॅकल्टी आहे, जी कोट्यावरून आपल्यासाठी येते. म्हणजे विचार करा की NTSC स्टेज 1 असो, स्टेज 2 असो, खूप मोठा स्पेशल पार्ट मेंटल ॲबिलिटी. मला वाटत नाही लातूरमध्ये कोणी अशी मेंटल ॲबिलिटी शिकू शकेल. ह्या टाईपचं मेंटल ॲबिलिटीचा टीचर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ठीक आहे. तर हे बिलकुल घ्या. NTSCचं मॅथ्स मी स्वतः घेणार आहे. मी स्वतः डायरेक्टर बन्सल क्लासेस लातूर, संदीप बाजुळगे. मॅथमॅटिक्स मी 11-12साठीचं घेतो, पण सोबत मी या अशा बॅचेससाठी सुद्धा मॅथमॅटिक्स घेत असतो. त्यामुळं माझा डायरेक्टली वैयक्तिक लक्ष असणार आहे. वैयक्तिक मी तुमच्या वहीमध्ये डोकावून बघणार आहे की तुम्ही काय लिहिताय, काय चुका करताय, कुठं चुकताय, हे सगळं. सोबत हे करत असताना ऑफकोर्स ज्यांना ऑलिम्पियाडमध्ये इंटरेस्ट आहे, सायन्स ऑलिम्पियाड, मॅथ ऑलिम्पियाड, त्यांच्यासाठी जरूर आपल्याकडे सगळंच आहे. डेडिकेटेड स्टडी मटेरियल. खासियत काय? डेडिकेटेड स्टडी मटेरियल. स्टेज 1चं डेडिकेटेड, त्याच्यासारखं मटेरियल स्टेज 1साठी तर भेटणार नाही. स्टेज 2साठी मटेरियल अख्ख्या भारतात भरपूर आहे. ऑल इन्स्टिट्यूटकडे स्टेज 2चं मटेरियल आहे, पण डेडिकेटेड स्टेज 1चं मटेरियल मात्र मी तुम्हाला देऊ शकेन NTSCसाठी. लवकरात लवकर ॲझ्युम करूयात आपण की दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एक्झाम होती, याही वर्षी नोव्हेंबरमध्येच एक्झाम आहे असं आपण ॲझ्युम करूनच प्लॅन केलेला आहे. कोर्स प्लॅन त्या पद्धतीनं बनवला आहे आणि त्या पद्धतीनेच आपण पुढे जाणार आहेत. ठीक आहे मित्रांनो. ओके. चला, तर 10thसाठी आपण बोलल्यानंतर आता आपण 9thमध्ये जाऊयात. 9th क्लास.
हे बघा 9th क्लासमध्ये परत 2 बॅचेससाठी आपण ॲडमिशन घेऊ शकता. सध्याला 5 एप्रिलपासून जी बॅच चालू केलेली आहे आपण है ना, त्या बॅचसाठी बोलतोय. एक आहे अगेन NCERT किंवा ह्याला म्हणूयात आपण स्कूल सिलेबस बॅच, आणि एक आहे ॲडव्हान्स बॅच. ठीक आहे. तर स्कूल सिलेबस बॅच ह्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की मी ह्याच्यात काय प्लॅन करणार आहे. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, ठीक आहे, हे सब्जेक्ट असतील. NCERT बुक कंप्लीट करून घेऊ. NCERT बुक फर्स्ट लाईन टू लास्ट लाईन कंप्लीट करणार. या बॅचमध्ये परत ज्या एक्झाम होतील त्या कशा होतील, बोर्ड टाईपने, थेरॉटिकल रायटिंगची प्रॅक्टिस करणार आहे. ॲडव्हान्स बॅचमध्ये मात्र आपल्याला ज्या स्टुडंटना वाटतं की यस मी माझ्या स्कूल सिलेबसमध्ये खूप बेस्ट आहे, मी स्कूलचा टॉपर आहे, आता मला जास्तीचं काहीतरी पाहिजे, खूप पुढे जाऊन मला काहीतरी मिळवायचं आहे, ॲडव्हान्स बॅच. परत तिथं डॉक्टर होमी बाबा बॅच असेल. ठीक आहे ना, ही एक मोठी रिपीटेड एक्झाम आहे. डॉक्टर होमी बाबा एक्झामिनेशन असेल. त्यानंतर तुमच्या मॅथ्स सायन्स ऑलिम्पियाड्स असतील, आणि खूप महत्त्वाची म्हणजे IGSO एक्झाम, इंटरनॅशनल ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड. आय थिंक लातूरमध्ये IGSO एक्झामचं प्रस्ताव सुरू केलं आम्ही, आणि कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये आपण बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे. डॉक्टर होमी बाबा एक्झामिनेशन तर महाराष्ट्र लेवलवरती एक बेस्ट एक्झामिनेशन आहे, पण IGSO नॅशनल लेवलवरती खूप बेस्ट एक्झाम आहे. तर ही जी मॅथ्स सायन्स ऑलिम्पियाड इथं लिहिलं ना मी, जे SOF कंडक्ट करतं ना, ॲक्च्युली ही एक्झामची नाव इथं जरी लिहिलं असेल तरी त्याचा सिलेबस हाच असतो. त्यामुळे हे सुद्धा स्टुडंट ह्या एक्झामसाठी व्यवस्थितपणे इथं त्यांचं प्रिपरेशन होतं, कारण SOFच्या ऑलिम्पियाडमध्ये बाहेर तर काहीच येत नाही, 9वीच्या NCERT सिलेबसमधलंच येतं. पण ह्या ज्या 2 बॅचेस आहेत त्याच्यासाठी मात्र स्पेशल प्रिपरेशन लागतं. डेडिकेटेड स्टडी मटेरियल लागेल. डेडिकेटेड स्टडी मटेरियल मागच्या 4 वर्षापासून ह्या ऑलिम्पियाड एक्झामचं जी एक्झाम फक्त कोटा, हैदराबाद अशा ठिकाणी प्रिपरेशन केली जायची, कारण हे एक गेटवे आहे डायरेक्ट IITसाठी, डायरेक्ट एम्सचे दरवाजे उघडतात अशा एक्झाममधनं. तर हे फोकस असणार आहे आपलं 9th क्लासच्या स्टुडंट्ससाठी. ही पण बॅच. पण इथं काय करणार माहिती आहे का आपण, आता स्टुडंट सुरुवातीला ॲडमिशन घेतले आहेत आणि घेत आहेत त्यांचं सगळं NCERT बॅचमध्येच एनरोलमेंट करणार, आणि काही दिवसांनी मात्र ही बॅच निघेल बरं का, काही दिवसांनी. कारण आजच्या प्रेझेंट नाऊ ही बॅच आपण स्टार्ट नाही करते, कारण त्याच्यासाठी थोडंसं सिलेक्शन क्रायटेरिया काहीतरी आपल्याला लावणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी ही बॅच काही दिवसांनी निघेल. सध्याला सगळ्या स्टुडंटला ह्या बॅचमध्येच ॲडमिशन घ्यायचं. आणि दररोज लक्षात घ्या, डायरेक्ट ह्या बॅचमध्ये कधीच ॲडमिशन नाही भेटणार. इथं यावं लागेल, इथून तिकडं जावं लागेल, कारण नावाचं ॲडव्हान्स बॅच. अरे बेसिक संपल्याशिवाय ॲडव्हान्स कसं शिकणार आहेस तू, बरोबर की नाही. बेसिक घ्यावं लागेल ना आधी. बेसिक म्हणजे आपण उडी कशी घेता येईल, बेस पाहिजे ना त्याला काहीतरी, असं आहे. त्यामुळे डायरेक्ट कुणी ह्याच्यामध्ये जाऊ शकणार नाही, त्याला इथून बाय द एंट्रन्स तिकडे जावं लागेल. ओके. फी स्ट्रक्चर सगळ्या बॅचेसचे थोडेसे अलग आहेत, कारण सिलेबस किंवा कंटेंट किंवा स्टडी मटेरियलची संख्या इकडं वाढते, वेगवेगळ्या टाईपचे स्टडी मटेरियल द्यावं लागतं, त्यामुळं इकडं थोडंसं आपल्याला फरक पडतो फीसमध्ये. ठीक आहे. ते फी स्ट्रक्चर ऑफिसवरती संपर्क केल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिसचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट आहे, तिथं तुम्हाला कळून जाईल. ॲडव्हान्स बॅच. हां, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की 2 बॅचेसचा मी उल्लेख केला, एक NCERT बॅच, आणि तर स्टेट बोर्ड स्टुडंट असो किंवा CBSE असो, ते कोणीही थांबू नका, कोणत्या ना कोणत्या बॅचमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळून जाईल. पण तरी देखील काही जणांची इच्छा असते की नाही सर, आम्हाला फक्त आणि फक्त आमच्या स्टेट बोर्डाच्या सिलेबसवरतीच फोकस करायचं आहे. मित्रांनो, तुमच्यासाठी सुद्धा बॅच आहे, पण ती बॅच स्टार्ट होईल जूनमध्ये, जेव्हा तुमच्या स्कूलचं 9th स्टार्ट होतं स्कूलसोबत. ठीक आहे. 8thकडे येऊयात. 8th क्लास याच्यासाठी सुद्धा 2 बॅचेस, NCERT ॲडव्हान्स
ठीक आहे. अगेन सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, स्कूल सिलेबस ज्याचा फोकस आहे की मला स्कूलमध्ये चांगलं मार्क पाहिजे, चांगली स्कोरिंग झाली पाहिजे, माझे बेसिक क्लिअर झाले पाहिजेत, बेसिक कन्सेप्ट माझ्या स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत, त्यांच्यासाठी ही बॅच आहे. म्हणजे जेणेकरून काय होईल की स्कूलचा तो टॉपर असेल त्याला वाटेल की नाही भाऊ आपल्याला काहीतरी बेस्ट भेटलेलं आहे, हो का. बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्याची गरज आहे. त्याला वाटतं की बाबा हा मला पुढे द्यायला पाहिजे. बिलकुल हे स्टुडंट पुढे जातील, ह्या बॅचमध्ये जातील, पण थोडंसं तिथं परफॉर्मन्स दाखवावं लागेल, त्याच्याशिवाय ही बॅच नाही भेटणार. ठीक आहे. पण इथं थेरॉटिकल नॉलेज तुमचं वाढेल, बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. म्हणजे कुठंतरी इथं आपण काय मॅथ्स असेल, सायन्स असेल, हे घेत असताना आपल्याला तुमच्या स्कूलचे बुक्स आणि बन्सलचं मॉडेल्स, हे थोडं स्पीड वाढव आहे, हाय करा. स्कूलचा सिलेबस आणि तुमच्या स्कूलचे जे बुक्स आहेत आणि आपले बन्सल क्लासेसचे बुक्स आहेत, दोघांचं कॉम्बिनेशन करून आम्ही शिकवणार. इथं इंग्लिशचं फक्त ग्रामर होणार. मग अशी मी 9वी आणि 10वीबद्दल बोललो, तिथं मात्र ग्रामर प्लस लिटरेचर दोन्ही होईल, हे लक्षात घ्या. पुढे जाऊयात. ॲडव्हान्स बॅच. ठीक आहे. तर ह्या ॲडव्हान्स बॅचमध्ये परत आम्ही ज्यावरती मोस्ट फोकस ठेवलेला आहे, IGSO इंटरनॅशनल ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड, याची तयारी होणार. परत सायन्स मॅथ्स ऑलिम्पियाड्स. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे स्टेट स्कॉलरशिप असते, स्टेट स्कॉलरशिप ही ह्या एक्झामसाठी मात्र दोन्ही बॅचचे विद्यार्थी पात्र असतील बरं का, दोन्ही. कारण स्टेट स्कॉलरशिपमध्ये काय बदलतं, मॅथ तर ऑलमोस्ट सेम राहतं, 2-3 सब्जेक्ट जे मराठी बुद्धिमत्ता वगैरे आहे ते आपण ॲड करतो. पण ही बॅच असो किंवा ही बॅच असो, तुमचं स्टेट स्कॉलरशिपचं प्रिपरेशन मात्र दोन्ही कोणत्याही बॅचमध्ये असेल तर हे नक्की आपण करून घेऊ. 8th क्लाससाठी हे फोकस आहे. याच्यासाठी सुद्धा IGSO बॅच 8वीची किंवा 9वीची IGSO बॅच असेल, तिथं जिथं मॅथ आहे तिथं परत मॅथ्स मी शिकवणार आहे, डायरेक्टली तुमच्याशी कनेक्ट राहणार आहे. म्हणजे मला कळेल की काय तुमच्यामध्ये पोटेन्शियल आहे, काय तुमच्यामध्ये एनर्जी आहे आणि कुठं कमी पडताय, हे वैयक्तिक लक्ष देऊन मी ह्या बॅचमध्ये शिकवणार आहे. आणि सोबत एक्सपर्ट मॅथ्स फॅकल्टी, मेंटल ॲबिलिटी फॅकल्टी तर असणारच आहेत. ओके. पुढे जाऊयात. 7th क्लास. 7th क्लासमध्ये मात्र एकच बॅच असेल, एकाच जागी सगळे विद्यार्थी बसतील 7th क्लासमध्ये, है ना. NCERT प्लस ऑलिम्पियाड्स हे फोकस असेल की स्कूल सिलेबस आणि सायन्स मॅथ ऑलिम्पियाड, NSTSC अशा भरपूर एक्झामिनेशनची तयारी एकत्र होऊन, कारण सिलेबस कमी असतो ना 7चा. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मेंटल ॲबिलिटी ही पण बॅच 5 एप्रिलपासून स्टार्ट झालेली आहे. काही पालकांचा प्रश्न असतो, आता हे थोडंसं कोविडमुळं हा प्रश्न नेमका आलेला आहे की बाबा आम्ही स्कूल करायची, पुन्हा कोचिंग करायची, ऑनलाईन आहे, किती वेळ आम्ही स्टुडंटला मोबाईल हातात द्यायचा किंवा लॅपटॉप हातात द्यायचा, PC हातात द्यायचा. तर एक लक्षात घ्या, असं करणारे आपण एकटे तर नाहीत. पूर्ण भारत काय, पूर्ण जग हे फेस करायला. आपण जर थांबलो, फक्त कुठंतरी स्कूलवरती डिपेंड राहून थांबलात तर रेसमध्ये मागे पडाल. कारण तुम्हाला स्कूल फक्त एवढं देईल बरं का. कुणीही तुम्हाला म्हणणार नाही की मी ऑलिम्पियाडचं प्रिपरेशनची गॅरंटी देतो, कुणीही म्हणणार नाही. आम्ही डेडिकेटेड स्टडी मटेरियल देतो आहे, डेडिकेटेड टीचिंग प्लॅन देतो आहे ऑलिम्पियाडसाठी. हे लक्षात घ्या, हे मोठा फॅक्टर आहे. पण पर्याय नाही, आम्हालाही वाटत नाही की स्टुडंटने ऑनलाईन शिकावं, पण आपल्याकडे पर्याय कमी आहेत, नाहीच आहेत. गव्हर्मेंट ऑथॉरिटीच्या पुढे आपण जाऊ शकत नाही.
6th क्लास. NCERT प्लस डॉक्टर होमी बाबा प्लस NSTSC अशा भरपूर एक्झाम. सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, मेंटल ॲबिलिटी सब्जेक्ट. डॉक्टर होमी बाबा 6मध्ये पण एकच बॅच, सगळी मुलं एकत्र बसतील, हे सगळं कवर करणार आम्ही. लक्षात घ्या, तुम्ही स्टेट बोर्डाचे असाल किंवा तुम्ही CBSE बॅचचे असाल, सगळे स्टुडंटनी ह्या बॅचचा फायदा घ्या. कारण स्टुडंट कोणताही असू द्या, बोर्ड तर खूप मला वाटत नाही मॅटर करतं. माझ्याकडे असे भरपूर उदाहरणं आहेत की स्टेट बोर्डाचे स्टुडंट खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करतात काही वेळा CBSEपेक्षा. त्यामुळं तुम्ही घाबरू नका, तुम्ही विचार नका करू की बाबा मी स्टेट बोर्डचा आहे, मी ही बॅच कशी जॉईन करू. वाढवा ना स्वतःचं नॉलेज. आणि बघा, सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन काय माहिती का, की तुम्ही बोर्डचे आहेत, तुमच्याकडे वेळ भरपूर असतो आणि टीचिंग तुम्ही घेताय CBSEची, तर हे कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण CBSE स्कूलमध्ये CBSE ट्युशन लावलं तर तीच प्रॅक्टिस करून होते, जे NCERT बॅचला असतात त्यांच्याबद्दल बोलतो. पण स्टेट बोर्ड स्टुडंटकडे ही एक खूप मोठी संधी आहे की त्यांनी त्यांचं नॉलेज आणि लेवल वाढवता येईल त्यांना. तर लक्षात घ्या की ह्या बॅचचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्या. ऑलरेडी 5 एप्रिलला बॅच स्टार्ट झालेले आहेत आणि माझं सर्वांना एक आव्हान आहे की जे बन्सलेट आहेत, ज्यांनी ॲडमिशन घेतले ते तर निश्चिंत आहेत आता, पण ज्यांना ॲडमिशन घ्यायचे, ज्यांना 2 दिवसाचा 3 दिवसाचा डेमो हवा आहे, तो सुद्धा अवेलेबल आहे. त्यांनी डेमो करा, निश्चितपणे त्यांना आम्ही डेमो देऊ आणि मग ॲडमिशन करा. कारण फसवणूक तर आपल्याला कोणती करायचीच नाही, जे आहे ते दाखवून आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यामुळं ॲडमिशन प्रोसेस करून घ्या. आणि शेवटचं बूस्ट एक्झाम, ज्यांना माहिती आहे की बन्सल ओपन अपॉर्च्युनिटी स्कॉलरशिप टेस्ट, बूस्ट एक्झाम जी 11 एप्रिल आणि 25 एप्रिल ह्या 2 तारखेला एक्झामिनेशन प्लॅन होती. पण फॅन ऑफ करा म्हणजे कमी करा, बहुतेक प्रॉब्लेम होईल. तर 11 एप्रिल आणि 25 एप्रिल ह्या 2 डेट्सला बूस्ट एक्झामिनेशन आपण प्लॅन केली होती. पण माहिती आहे आपल्याला की आपण ही एक्झाम ऑनलाईन घेऊ शकत नाही, कारण ही स्कॉलरशिप एक्झाम आहे आणि ही ऑफलाईनच होईल. त्यामुळे ह्या एक्झाम सध्याला तरी आपण थांबवतोय, पण ह्या एक्झाम होतील जरूर जेव्हा आपल्याला ऑफलाईनची परमिशन मिळेल किंवा जूनच्या मध्ये कुठंतरी जेव्हा कधी परमिशन मिळेल. कारण हे जे स्कॉलरशिप टेस्ट आहे ह्याची खासियत काय की अभ्यास करा, स्कॉलरशिप टेस्ट द्या, मार्क मिळवा, आपली फीस कमी करा. पण जी फीस कमी होणार आहे ती तुमच्या सेकंड टर्ममधनं कमी होणार आहे, सेकंड इन्स्टॉलमेंटमधनं कमी होणार आहे. त्यामुळं त्याच्यासाठी थांबायची गरज नाही किंवा त्या एक्झामचा आपल्याला फार मोठा फरक पडणार नाही. यावर्षी जशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निर्णय आपल्याला बदलावे पण लागतील. त्यामुळे दोन्ही एक्झाम सस्पेंड आहेत सध्यासाठी, कॅन्सल करतोय किंवा आपण पोस्टपोन करतोय. पुढे कुठंतरी ह्या एक्झाम वेळ बघून आपण निश्चितपणे घेणार आहेत. ठीक आहे, तर ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या. उद्या आपण भेटूयात माझ्या टीमसोबत, जी कोटामधनं पूर्णपणे आपल्यासाठी डेडिकेटेडली अपॉइंट झालेली आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू व्हेरी मच. जॉईन करा लवकरात लवकर.